एक मोठी बातमी नवी दिल्लीत येते ती म्हणजे राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मंदिर मार्ग पोलीस स्थानकांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। भारती सहस्त्रबुद्धे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भारती, का कारवाई झाली राहुल गांधींवर? ज्ञानदा, आज सकाळपासूनच दिल्लीत माजी सैनिकाच्या आत्महत्येवरून राजकारण गरम झालेलं आहे। 1 रँक 1 पेन्शन न मिळाल्यामुळे राम किशन ग्रेवाल नावाच्या सैनिकाने आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह ज्या दवाखान्यात ठेवला गेलेला आहे तिथे जाऊन भेटण्याची प्रत्येक राजकारण्याला इच्छा आहे। काही वेळापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुद्धा तिथे गेले होते आणि पोलिसांनी त्यांना तिथे जाऊ नये, तिथे कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करू नये अशा सूचना दिल्या होत्या। मात्र त्या सूचनांचं पालन न झाल्यामुळे काही वेळासाठी त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। हा सगळा प्रकार संपतो तोच राहुल गांधीही तिथे पोहोचले आणि त्यांनी अशा पद्धतीने दवाखान्यात जाऊन त्याच्या नातेवाईकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनाची तयारी केली आणि म्हणूनच काही वेळापूर्वीच त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। ज्ञानदा, काँग्रेसकडनं काही प्रतिक्रिया आली आहे? भारती, ज्ञानदा, अगदी काही वेळापूर्वीच हा प्रकार घडलेला आहे। मात्र काँग्रेस कार्यकर्ते आता RML हॉस्पिटलच्या बाहेर जमायला लागले आहे आणि पुन्हा आंदोलनाची तयारी होताना दिसते। ज्ञानदा, भारती, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। दिल्लीमध्ये माजी सैनिकाच्या आत्महत्येवरनं गोंधळाचं वातावरण सकाळपासूनच पाहायला मिळतंय। त्यांचा मृतदेह ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्या हॉस्पिटल बाहेर राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे।